हृदय हेलावून टाकणारी घटना वाशिम जिल्ह्यातील एकाच दिवसातील 2 घटनांनी जिल्ह्यात खळबळ। सकाळी 8 वाजता फुलउंबरी येथील धरणात युवक बुडाल्यानंतर दुपारी रात्रीचे 3 वाजताच्या सुमारास अडाण धरणात डूस। या घटनेत नुकतीच नीटची परीक्षा दिली आणि MBBS ला नंबर लागलेला होतकरू हुशार मुलाने वडिलांसमोरच धरणात उडी घेऊन आत्महत्या केली। मुलाला वाचविण्याच्या धडापडीत वडिलांचा पाय मोडून फ्रॅक्चर झाला। वडील रुग्णालयात भरती आणि मुलगा पाण्यात बेपत्ता अशात धावले मदतीला। पिंजर येथील मानव सेवा सामाजिक विकास कार्य व आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन संचालित संत गाडगे बाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक पिंजरचे जवान 10 मिनिटातच शोधून दिला संचितचा मृतदेह। अडाण धरणातील 15 फूट खोल पाण्यातील युवकाचा मृतदेह पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या जवानांनी 10 मिनिटातच शोधून बाहेर काढला। मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन संचालित संत गाडगे बाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक पिंजर यांची धाडसी कार्यवाही 13 जून 2026 रोजी वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील कारंजा ते मानोरा रोडवरील पुलावरून अडाण धरणात कुपटीता कारंजा जी वाशिम येथील रहिवासी संचित सुभाष मुंडे वय 22 हा आपल्या वडिलांसोबत आज दुपारी 3 वाजताच्या सुमारास पुलावरून जात असताना संचित याने वडिलांसमोर धरणात उडी घेतली। वडिलांनी वाचविण्यासाठी बाजूने पुलाखाली जाण्याचा प्रयत्न करत असताना उतारावर पाय मुरकला आणि ते कोसळून पाय फ्रॅक्चर झाल्याने जागीच कोसळले। तोपर्यंत मुलगा पाण्यात दिसेनासा झाला। या घटनेची माहिती कारंजा तहसीलदार रवी महाले सर तसेच मानोरा तहसीलदार राजेंद्र पाटील सर यांनी पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन संचालित संत गाडगे बाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख जीवन रक्षक दीपक सदाफळे यांना घटनेची माहिती देऊन तात्काळ पाचारण करण्यात आले। यावेळी दीपक सदाफळे हे मानोरा तालुक्यातील फुलुंबरी येथील धरणात सर्च ऑपरेशन यशस्वी करून निघाले होते तेव्हा लगेच पथक प्रमुख दीपक सदाफळे आणि त्यांचे सहकारी मयूर सळेदार, अतुल उमाळे, गोपाल गिरे, ऋतिक वाघ, मोहित सोनवणे यांचेसह शोध व बचाव साहित्यासह कारंजाकडे रवाना झाले आणि 1 तासात घटनास्थळावर दाखल झालेत। घटनास्थळ ट्रेसिंग केले असता धरणात 20 ते 25 फूट खोल पाणी आणि तळाशी मूर्तींचे ढाचे मोठ्या प्रमाणात असल्याचे निदर्शनास आले। लगेच पथकाच्या जवानांनी सर्च ऑपरेशन चालू केले असता सर्च ऑपरेशन चालू असताना 10 मिनिटातच तळाशी असलेला संचित याचा मृतदेह जीव रक्षक दीपक सदाफळे यांना टच झाला। लगेच शोधून वर आणला। यावेळेस घटनास्थळावर मानोरा पोलीस ठाण्याचे पोटनी राम सरोदे साहेब, पोलीस शिपाई गोकुळ पांडुळे, शंकर राखक, करण चव्हाण आणि कारंजा तकवाडेकर साहेब, तलाठी शांताराम मुंडाले, सक्से अजय ढोक, मापक सक्से हासन जाधव यांचेसह कुपटी येथील नातेवाईक हजर होते, अशी माहिती अशाहू भगत साहेब यांनी दिली आहे। सदर माहिती महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह प्रतिनिधी अतुल उमाळे यांनी दिली।